नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. काही कथा आपल्याला देवाबद्दल शिकवत नाहीत, तर माणसातला देव दाखवून देतात. आजची कथा आहे अशाच एका माणसाची, जो गरीब होता, पण मनाने फार श्रीमंत होता. ज्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं, तरीही त्याने कधीच नाही म्हटलं नाही. ही कथा आहे धर्मदत्ताची, ज्याच्या घरात दुष्काळ होता, पोटात भूक होती, पण मनात धर्म आणि माणुसकी जिवंत होती. आज आपण ऐकणार आहोत देव माणसाच्या रूपात कसा येतो आणि माणसाची खरी परीक्षा कशी घेतो. कथेचं नाव आहे धर्मदत्ताची खरी परीक्षा. अमृतपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं. त्या गावात धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो फार श्रीमंत नव्हता, पण प्रामाणिक आणि देवभक्त होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी सावित्री, वृद्ध आई कौशल्या आणि मुलगा आदित्य राहत होता. धर्मदत्त रोज सकाळी लवकर उठायचा, आईच्या पायाला हात लावायचा, घरातली पूजा करायचा आणि मग गावात जाऊन लोकांना वेदपाठ शिकवायचा. त्यातून मिळणाऱ्या थोड्याशा दक्षिणेवर त्याचं घर चालायचं. घरात कधीही भरपूर धन नव्हतं, पण घरात शांतता आणि समाधान होतं. एक वर्ष गावात पाऊसच पडला नाही. हळूहळू विहिरी आटल्या, शेती सुकली आणि लोक उपासमारीला लागले. अनेकांनी गाव सोडलं. धर्मदत्ताच्या घरातही परिस्थिती कठीण झाली. घरात फक्त एकच दिवस पुरेल इतकं धान्य उरलं होतं. त्या दिवशी सावित्रीने स्वयंपाक करताना धर्मदत्ताला विचारलं, आज हे शेवटचं अन्न आहे, आपण सगळ्यांनी थोडं थोडं खाऊया. धर्मदत्त काही बोलला नाही. तो शांतपणे बाहेर बसून सूर्य मावळताना पाहत होता. तेवढ्यात दारावर आवाज आला. एक वृद्ध संन्यासी दारात उभा होता. तो थकलेला दिसत होता. संन्यासी म्हणाला, माझ्या पोटी अन्न नाही, जर थोडं अन्न मिळालं तर उपकार होतील. सावित्री गोंधळली. घरातलं अन्न 4 जणांसाठीच होतं. तरी सुद्धा धर्मदत्तने थाळी पुढे केली. संन्यासी शांतपणे जेवला आणि निघून गेला. त्या रात्री धर्मदत्त आणि त्यांचं कुटुंब उपाशीच झोपलं. पुढच्या दिवशी रात्री पुन्हा दारावर टकटक झाली. यावेळी एक जखमी सैनिक उभा होता. त्याला चालताही येत नव्हतं. तो म्हणाला, मी अनेक दिवस उपाशी आहे, कृपा करून थोडं अन्न द्या. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. घरात फारसं काहीच उरलेलं नव्हतं. तरी सुद्धा तिने आईच्या वाट्याचं अन्न सैनिकाला दिलं. कौशल्याने काहीही न बोलता ते मान्य केलं. सैनिक अन्न खाऊन निघून गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर रडण्याचा आवाज आला. धर्मदत्त बाहेर गेला तर एक लहान बाळ दाराशी पडलेलं होतं. आसपास कोणीच नव्हतं. आदित्य म्हणाला, बाबा, आपण आधीच उपाशी आहोत, या बाळाला कसं सांभाळायचं? धर्मदत्तने त्या बाळाला उचललं आणि घरात आणलं. तो म्हणाला, जो दुसऱ्याचा जीव वाचवतो त्याची देव काळजी घेतो. तेवढ्यात घरात तेच पसरलं. संन्यासी, सैनिक आणि ते बाळ अचानक देवस्वरूपात प्रकट झाले. संन्यासी बृहस्पती होता, सैनिक इंद्रदेव होता आणि ते बाळ भगवान विष्णू होते. इंद्रदेव म्हणाले, धर्मदत्ता, आम्ही तुझी परीक्षा घेत होतो. विष्णू म्हणाले, तू कधीही स्वतःचा विचार केला नाहीस, म्हणूनच तू खरा धर्म पाळलास. क्षणात गावात पाऊस सुरू झाला. विहिरी भरल्या. लोक परत गावात आले. धर्मदत्तचं घर पुन्हा सुखी झालं. धर्मदत्त मात्र पूर्वीसारखाच राहिला. त्याने कधीही गर्व केला नाही. तो नेहमी म्हणायचा की देव माणसाच्या रूपात येतो आणि आपली परीक्षा घेतो. धर्मदत्तच्या आयुष्यात पाऊस आला, सुख आलं, पण धर्मदत्त बदलला नाही. कारण त्याला माहीत होतं, देव फक्त मंदिरात नसतो. तो कधी संन्यासी बनून येतो, तर कधी सैनिक बनून दाळ ठोठावतो, तर कधी निरागस बाळाच्या रूपात आपल्यासमोर उभा राहतो. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, संकटात सुद्धा जो माणूस माणुसकी सोडत नाही, त्याची परीक्षा देव स्वतः घेतो आणि त्याच्यावर कृपा करायला विसरत नाही. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती फक्त ऐकून विसरू नका. तिचा अर्थ आपल्याला आयुष्यात जपा. पुन्हा भेटू अशाच एका अर्थपूर्ण कथेसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.